आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेते महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले। महेश हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नाही, तर एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा आहेत। तर नुकतंच त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मराठी सिने इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य केले। ते म्हणाले की भारतीय सिने व्यवसायाची मोठी बाजारपेठ महाराष्ट्र आहे, पण तिकडेच मराठी सिनेमाचं मूल्य शून्य आहे। मराठी सिनेसृष्टीत सर्वच अभिमन्यू आहेत। सिनेमा कसा बनवायचा हे त्यांना अचूक माहिती आहे, पण बनवल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचं ज्ञान नाही। त्यामुळे मराठी सिनेमा दिवसागणिक मागे मागे जातोय। त्यात मराठी सिनेमांचं बजेट तुटपुंज आणि आपली स्पर्धा 200 कोटी निर्माती मूल्य असलेल्यांशी। मी आता ठरवलंय की कमी बजेटचे सिनेमे करणार नाही। 4-5 कोटी रुपये घेऊन अनेक निर्माते माझ्याकडे येतात। तुमचे हे पैसे वाचवा असं मी त्यांना सांगतो। आता एका बिग बजेट मराठी सिनेमाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे सिनेमागृह भरेल, जो पुन्हा मराठी सिनेसृष्टीला उभं करेल। आपले सर्वच कलाकार तंत्रज्ञ हे इतर कोणत्याही सिनेसृष्टीतल्या कलाकारांपेक्षा अव्वल आहे, असं मत महेश यांनी मांडले। तर लवकरच त्यांचा वेडात मराठे वीर दौडले साथ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा सुद्धा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। महेश यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।